उत्तर प्रदेशमधील लखनौ शहरामधील ही घटना. एक 32 वर्षाची महिला भांग पिऊन होळी खेळत होती. होळी खेळत खेळत एका 24 वर्षाच्या तरुणाने तिच्या शरीराला हात लावायला चालू केलं, रंग लावायला चालू केला. रंग लावत लावत त्याने आधी तिच्या छातीवरून हात फिरवला. नशेत होती ही महिला, त्यामुळे तिला काही समजत नव्हतं. ती पण एन्जॉय करत होती. जसं जसं तो लावत कलर गेला, महिलेने तिचा हात, त्या पोराचा हात तिच्या ब्लाऊजमध्ये आतमध्ये टाकलाय चालू केला. बटन निघत गेले, तिची ब्रा ढिली होत गेली. पोरगा हात फिरवत होता. आता त्याची एवढी हिंमत वाढली, त्याने हातात कलर घेतला एक मोठासा आणि तिच्या परकरमध्ये हात टाकला. गुप्तांगाला कलर लावला. ज्यावेळेला ती महिला हे सगळं दृश्य करत होता पोरगा, त्यावेळेला ती महिला एकदम गरम झाली होती. त्या 32 वर्षाच्या महिलेने 24 वर्षाच्या तरुणाला ओढत ओढत रूममध्ये घेऊन गेली आणि कलर लागलेल्या गुप्तांगासोबत त्याने संबंध केले. त्याच्यानंतर जे घडलं ते आज सोशल मीडियावरती व्हायरल आहे. काय आहे पूर्ण घटना सांगतो या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. आपल्या या चॅनलवरती आपण क्राईम, अफेअर, थ्रिलर स्टोरी सांगत असतो नेहमी मराठीमधून. मराठी माणसाला सपोर्ट करायसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, उत्तर प्रदेशमधील लखनौ शहर, या लखनौ शहरातील भरपूर प्रमाणात एक तरुण पिढी महाराष्ट्रामध्ये पुणे, मुंबई या ठिकाणी कामाला येते. ज्या वेळेला कामाला येते त्यांच्या एरियामध्ये त्याचं नाव होतं, मुंबईमध्ये कामाला आहे, पुण्यामध्ये कामाला आहे. अशातच एक तरुण राहुल नावाचा 2014मध्ये मुंबईमध्ये कामाला आलेला होता. त्यावेळेला त्याचं वय 18-19 वर्ष. त्यावेळेला तर त्याने चांगल्या प्रकारे मुंबईमध्ये येऊन वास्तव्य केलं, पैसा कमवला. आता हळूहळू त्याच्या घरच्यांनी त्याच्या लग्नासाठी बोलणी चालू केली होती. तरुणाला पण भारी वाटत होतं लग्न होईल आता. त्यालाही वाटायचं की त्याची पत्नी येईल, त्याचं आयुष्य मजेत जाईल. आता काही तरुण लग्न करण्याची वाट बघतात. म्हणतात की लग्न झाल्यानंतर मजाच मजा आहे, रात्रभर संबंध करू, हे करू ते करू. फक्त तेवढ्या 5-10 मिनिटाच्या सुखासाठी पूर्ण आयुष्य वाटोळं होतं, हे त्या राहुलला माहीत नव्हतं. आता कधीतरी लग्न करायचं आहे म्हणून त्या राहुलने होकार दिला. त्याच्या घरच्यांनी त्याच्यासाठी स्थळ शोधायला चालू केलं. स्थळ शोधत असताना याच्या डिमांड पण भरपूर होत्या, कारण मुंबईमध्ये काम करत होता, चांगली पगार होती, सुपरवायझर या पदावरती काम करत होता. त्यामुळे त्याच्याही काही अटी असायच्या. म्हणायचा पोरगी दिसायला लुसलुशीत असावी, एकदम म्हणजे अशी दिसावी की पूर्ण शरीर तिचं बघितल्यानंतर खाऊ असं वाटावं, बटरसारखी पोरगी असावी. याच्या इच्छा तर भरपूर होत्या. या इच्छा येण्यामागचं कारण एकच. आता सध्याला आपल्या सोशल मीडियावरती असू द्या किंवा मोबाईलमध्ये असू द्या, अश्लील व्हिडिओ बघणे, अश्लील वेबसिरीज बघणे, त्यामध्ये दाखवत असलेल्या भरलेल्या बाया, त्या आता सध्या कुठं नाहीत उपलब्ध. काय आहे, त्या शरीरावरती फक्त फॅट जमा झालेला आहे, ते बघून उलटी यायची अशा बाया. पण ते काही पोरांना आवडतात. आता तसंच झालं होतं या राहुलसोबत. त्यालाही अशीच एक महिला पाहिजे होती. 20 वर्ष वय असलेला हा राहुल त्याच्या वडिलांना म्हणतो, त्यावेळेला त्याचे वडील म्हणतात, तू टेन्शन नको रे घेऊ, मुंबईमध्ये काम करतोय, पगार भरपूर आहे, तुला एक नंबर पत्नी भेटेल. त्यांनी शोध तर चालू केला होता. त्यांचा शोध त्यावेळेला शेवट होतो, ज्या वेळेला अनिता नावाची एक 19 वर्षाची पोरगी, दिसायला अशी काय होती ना की तिच्यावरती पहिल्यांदा बघतानाच या राहुलने नजर टाकली आणि पहिल्या नजरेतच तिच्यासोबत प्रेम झालं. आता तो तिच्यासोबत बेडरूममध्ये जाऊन संबंध करण्याचे स्वप्न बघू लागला होता. इमॅजिन करत होता की कसंही मी तिला बेडवरती नेऊन सोडलंय. तो डोक्यामध्ये विचार करत होता की मी कसं हिला बेडवरती नेऊन सोडलंय आणि तिच्या परकरची नाडी काढली, संबंध करायला चालू केलेत, मजा येते मला, असं विचार त्याच्या डोक्यामध्ये चालू. जे की त्याने व्हिडिओमध्ये बघितलं होतं ते इमॅजिन करायला चालू केलं. त्याला पोरगी पटली होती. पोरीच्या घरच्यांना पोरगा पटला होता, पण जी अनिता होती तिला पटला नव्हता. खास करून सावळा होता पोरगा. पण काय करणार, पोरगा मुंबईमध्ये कामाला, 35,000 पगार. त्यावेळेला 35,000 पगार म्हणजे खूप होती. तिच्या घरच्यांनी तिच्यावरती दबाव टाकला. त्याचं कारण पण होतं जो अनिता होती, त्यामुळे त्या अनिताचं लग्न या राहुलसोबत झालं. ज्या वेळेला लग्न झालं त्यावेळेला अनिताने थोडे दिवस रागरूग केला, तोंड फुगवणे, तोंड वाकडं करणे असं केलं. पण ज्या वेळेला त्या राहुलसोबत तिची पहिली रात्र झाली त्यावेळेला राहुलने तिला चांगल्या प्रकारे रगडून काढलं होतं. हे सगळं बघून ती एकदम खुश झाली होती. आता उठली की राहुलची सेवा करायला लागली होती, कारण राहुलने तिला चांगल्या प्रकारे शांत केलं होतं. तिची मनशांती झाली होती.
एवढे दिवस रागरूप करणारे या अनिताला राहुलने चांगल्या प्रकारे शांत केल्यामुळे तिच्या घरचे पण आता आनंदी होते. म्हणायचे की चला पोरीचा सूर लागला, पण सूर लागला नव्हता. इथूनच पुढे सुरुवात होते अशा घटनेला ज्याचा त्यांनी विचार पण केला नसेल. तर विषय असा झाला, आता हा राहुल काही दिवस गावात राहिल्यानंतर तो मुंबईला निघून आला कामासाठी. तिच्या घरचे म्हणत होते की हिला पण घेऊन जावा. राहुल म्हणला की 35,000 तिथं 2 दिवसात उडून जातील. हिला जर घेऊन गेलो तर लय खर्च आहे. म्हणला मी राहतोय कसं तर पैसा कमवतो हिला पाठवतो. तू इथं राहून आईबापाची सेवा कर, घर सांभाळ असा विचार करून तो राहुल त्या अनिताला इथं राहायला सांगतो. अनिताही त्याला होकार देते आणि म्हणते ठीक आहे तुम्ही जावा, मी इथं बघते पण तुम्ही महिना 2 महिन्याला येत राहा. राहुल होकार देतो आणि तिथून निघून जातो. पण राहुल 1.5 महिना इथं होता त्यावेळेला त्याने त्या अनितासोबत अशा प्रकारे काही संबंध केले होते. आता संबंध करायची चटक लागली होती या अनिताला. तिला रोज आता संबंध करावं वाटायचे. पण आता ती काही करू शकत नव्हती. कधी बाजारातून आणलेली काकडी, कधी वांगं, ते लांबकं वांगं असतं ना वांगं, कधी दोडका, मुळी याच्यापासून काम चालवायचे. पण किती दिवस चालणार? तिचा पण हात थकून गेला होता. आता या सगळ्याला पर्याय म्हणून ती आता रिअल गोष्टीच्या शोधात लागली होती. तिने विचार केला की पती तर गेला, याचं तर आयुष्यभर असंच चालू राहणार. कधी जाणार कधी येणार, तेवढ्यात काय माझं होणार नाही. मला आता कोणाचा तर आधार हवा आहे. तिचंही काही चुकीचं नाही. पैसे कमवण्याच्या नादामध्ये तरुण पोरं पत्नीला विसरून जातात, जे की सगळ्यात चुकीचं आहे. कारण लोक पैसे कमवतात, काम करतात ते फक्त पत्नीसोबत राहण्यासाठी. आणि आजकालची पोरं पत्नीला सोडूनच कामाला जातात. मग ते तर काय करणार? त्यांचंही आताच लग्न झालं. त्यांच्याही मनात काही इच्छा असतात, त्यांचेही हार्मोन्स असतात जे की उपाळी मारत असतात. त्यांनाही संबंध करायचे असतात. याचा विचार कोणी करत नाही. असंच झालं होतं या अनितासोबत. आता अनिताची बेचैनी वाढत होती आणि अनिताला वाटायचं की मलाही कोणीतरी रगडून काढावं. अशातच तिच्या शेजारी राहणारा एका तरुणासोबत तिचं झंगाट जुळलं. हळूहळू या दोघांमध्ये संबंध बनायचे. याची कानोकान खबर नव्हती राहुलला ना त्याच्या घरच्यांना. चांगल्या प्रकारे सेवा करायची, सुसंस्कारी बनून राहायची दिवसभर. त्यामुळे शंका यायचं काही कारणच नव्हतं. आणि रात्री तिचा चांगलाच चेहरा दाखवायची ती त्या शेजारच्या तरुणाला. त्याच्यासोबत अशा प्रकारे काही वागायची. तो पोरगाही एखाद्या वेळेला विचारात पडायचा की हे काय आहे? मी एखादा अश्लील व्हिडिओ तर बघत नाही ना? अशा प्रकारे त्याच्यापुढे नाटकं करायची. आता हे सगळं करत करत या अनिताला जवळजवळ 8 ते 10 वर्ष झाली होती. एवढ्यामध्ये अनिताला 2 पोरं झालेली होती. 2 पोरं सांभाळत आता त्या तरुणासोबतचं तिचं कॉन्टॅक्ट तुटलं होतं. त्या तरुणाचंही लग्न झालं होतं. त्यालाही एक जवान पोरगी भेटली. तो तिथून निघून गेला. पण 2025-26 आलं. 2026मध्ये त्या महिलेची, अनिताची पोरं कोण आता पहिलीला जातंय, कोण दुसरीला जातंय. त्यामुळे हिच्या मागचं टेन्शन गेलं होतं. दिवसभर आता निवांत. सासू सासरे वारलेले होते. आता हा जो राहुल होता तो मुंबईमध्ये कामाला होता. पगार तर 50-55 हजार झाली. पैसा तर चांगल्या प्रकारे कमवून देत होता. ज्या वेळेला यायचा त्यावेळेला थोडेफार करायचा संबंध. पण आता त्याच्यामध्ये एवढी ताकद राहिली नव्हती की पहिल्यासारखं करेल. आणि हिचा जो पहिला प्रियकर होता तो पण आता गेलेला होता. त्यामुळे कोणाची तर कमी भासत होती. आता 2026चा तो होळीचा सीझन. मित्रांनो, तुम्हाला नसेल माहिती, पण मी सांगतो आपल्या महाराष्ट्रामध्ये महिला दारूला बघितलं तरी उलटी करतात. पण उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार या ठिकाणी भांग तर एवढ्या प्रमाणात पितात ना महिला. काय विषय आहे त्याचा ते मला माहीत नाही. पण मला एक काय वाटतं, त्यांचे जे पती आहेत इकडे येऊन राहतात. टेन्शन कमी करण्यासाठी त्या महिला ती पित असतील. ते त्यांना माहिती. 2026च्या होळी सीझनमध्ये असाच डान्स चालू होता. या अनिताचा पूर्ण महिलांचा ग्रुप, मैत्रिणींचा ग्रुप आलेला होता. पोरं त्यांच्या साईडला खेळत होती. वयस्कर व्यक्ती एका साईडला, तरुण पोरं एका साईडला आणि या महिलांचा ग्रुप एका साईडला. अशा प्रकारे होळी चालू होती. बिनधास्तपणे गाणी चालू, तोंड रंगवली, कोण कोणाचं काहीच समजत नव्हतं. लय बेकार होळी खेळली जाते तिकडे. चिखल आणि जास्त करून तुम्हाला माहीत नसेल पण मी सांगतो, दीर आणि भाभी यांच्यामध्ये लय बेकार होळी होते. तिकडं कसं आहे, एकमेकाला रंगवतात, आत हात घालून कुठेही रंग लावतात. कसंही चालू असतं ते. तुम्ही कधी सोशल मीडियावरती व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला माहितीच असेल. तर अशातच या अनितासोबत एक तरुण असं करायला लागला. त्याने हात फिरवला. अनिता नशेमध्ये होती.
तिला काय वाटलं नाही. वाटलं कोणीतरी फिरवलं असेल, तोंडाला लावलं. त्या ब्लाऊज थोडा अर्धकट होता, त्याच्यावरनं हात फिरवला. थोडं दिसत होतं तिचं जे हत्यार होतं. थोड्या वेळानंतर त्याने काही प्रतिक्रिया भेटत नाही म्हटल्यानंतर त्याला वाटलं की त्या पोराची हिंमत वाढली. त्याने आतमध्ये हात टाकला. तिचे जे आता निपल्स आहेत त्याला चोळायला चालू केलं. त्यावेळेला ही अनिता एकदम उत्तेजित व्हायला चालू झाली. जशी जशी ही अनिता उत्तेजित होत होती त्यावेळेला त्या पोराने आता परकरची नाडी ढिली केली, हात टाकला, कलर लावला. तर या सगळ्यापासून ही एवढी उत्तेजित झाली, तिने तिच्या रूममध्ये जाऊन या पोरासोबत, तरुणासोबत संबंध केले. पण त्यावेळेला तिची चूक एवढीच झाली की तिने अंघोळ केली नाही आणि जे कलर होते ते तसेच आतमध्ये सरकत राहिले. आणि जेवढे कलर होते तेवढे विषारी कलर. हे काय ऑर्गॅनिक कलर वापरत नाहीत, पक्के कलर वापरतात. जे की आपण नावं टाकण्यासाठी कलर वापरतो ना, ते कलर वापरत होते. आता या कलरमुळे झालं असं की तिच्या गुप्तांगामध्ये इन्फेक्शन झालं आणि त्याच्यामुळे ती दवाखान्यात ॲडमिट झाली 2च दिवसात. त्यावेळेला डॉक्टरांनी आता हात उभे केले आणि सांगितले की काही नाही होऊ शकत. 2च दिवसात तिचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. आता समजलं नाही की तो तरुण कोण होता, पण एवढं नक्की झालं की त्या तरुणाच्या सोबत संबंध करण्याच्या नादात या अनिताचा मृत्यू झाला. ज्या वेळेला त्या महिलेच्या पतीला समजलं, राहुल पूर्ण दुःखात आला घरी. त्यावेळेला त्याची लहान लहान पोरं रडत होती. आईचा विरह त्यांना सहन होत नव्हता. आता त्याचं काम पण सुटलं. पोरांना सांभाळण्याच्या नादामध्ये त्याचं आयुष्य जाणार आणि या महिलेने आणि त्या अनिताने तिची वासना भागवण्यासाठी स्वतःचं आयुष्य संपवून घेतलं. तर मित्रांनो, अशी घटना ना आपल्या आसपास भरपूर ठिकाणी घडत असते. तुम्ही बघत असाल, काही वासनानंद महिला, काही वासनेमध्ये बुडालेल्या महिला अशा प्रकारे घटना करतात. त्याचा परिणाम तिच्या पूर्ण कुटुंबाला भोगावा लागतो. यातीलच ही घटना होती. तुम्हाला याबद्दल काय वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असेल आपले तर लाईक नक्की करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा.